राजश्री शाहू महाराज आपल्या कोल्हापूर संस्थानाला लाभलेला एक पुरोगामी आणि दूरदृष्टीचा राजा, ज्यांनी बहुजनांच्या विकासासाठी आपलं अवघं आयुष्य खर्च केलं. तसेच शाहू महाराजांच्या विचारांनी पूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचा विकास झाला. शाहू महाराजांच्या घराण्यामध्ये शाहू महाराजांचाच एक वारसा लाभलेले राजे स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे. माझ्या या सुरुवातीवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की माझ्या आजच्या भाषणाचा विषय आहे सहकारातील आधारस्तंभ स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे. नमस्कार, मी प्रभावती संतोष गायकवाड तुमच्या समोर स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांच्याविषयी माझे विचार मांडणार आहे. राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा वारसा चालवत स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांनी आपली दूरदृष्टी आणि पुरोगामी विचारांच्या जोरावरती लोकांच्या कल्याणासाठी अवघं आयुष्य खर्च केलं. 1970व्या दशकामध्ये कागलमध्ये खूपच निरक्षरता तसेच कोरडवाहू जमीन आणि खूपच मागासलेला कागल तालुका होता. त्या कागल तालुक्याच्या विकासासाठी स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांनी स्वतःचं आयुष्य खर्च केलं. स्वतःचा कारखाना काढण्याचा निश्चय त्यांनी जेव्हा केला तेव्हा कागल तालुक्यातील अनेक शेतकरी दुसऱ्या गावामध्ये जाऊन आपला ऊसाचं पीक जे आहे ते घेऊन दुसऱ्या गावामध्ये जाऊन ऊस आपला कारखान्याला देत होते. तसेच जे गोरगरीब शेतकरी आहेत त्यांना एक संधी मिळावी, एक रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, 4 पैसे मिळावे, त्यांचा विकास व्हावा यासाठी राजे विक्रमसिंह घाटगे यांनी शाहू कारखान्याची उभारणी करण्याचं निश्चित केलं. अवघ्या तरुण वयामध्ये त्यांनी शाहू कारखान्याची उभारणी करण्यासाठी खूप पळापळ व खूप कष्ट सहन केले. 1970च्या दशकामध्ये ते स्वतः कारखाना उभा करत होते, पण स्वतःचा विचार न करता त्यांनी पूर्ण तालुक्यातील लोकांचा विचार करून व सहकारी क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी खूपच प्रयत्नांनी शाहू कारखान्याची उभारणी केली. 30 नोव्हेंबर 1980 रोजी पहिला गळीत हंगाम शाहू कारखान्याचा सुरू झाला आणि जोपर्यंत शाहू कारखान्यातून साखर पडत नाही तोपर्यंत मी स्वतः साखरपुडा करणार नाही असं प्रण राजे विक्रमसिंह घाटगे यांनी घेतलं होतं. त्यानंतर 24 मे 1981 रोजी त्यांनी सुहासिनी देवी म्हणजे आपल्या आई साहेब यांच्यासोबत आपला साखरपुडा व आपलं लग्न आटोपलं. तसेच त्यांनी एवढ्यावरच न थांबता जे शेतकरी लोक आहेत, जे आपल्या कारखान्याचे कामगार आहेत, त्यांच्या मुलांच्यासाठी शाळा काढणं, त्यांच्यासाठी विविध प्रकारची शिबिरं राबवणं, त्यांना राहण्याची सोय उपलब्ध करून देणं इत्यादी अनेक कामंही त्यांनी त्याच्यातून राबवली. असा दूरदृष्टीचा हा राजा होता. ते म्हणतात ना की माणूस मोठं होण्यासाठी संघर्षमय जीवन असावं लागतं, फक्त मन मोठं असून चालत नाही. तर तो संघर्ष राजांनी केला होता आणि त्या संघर्षामुळेच अनेक कागल तालुक्यातील लोकांना एक चांगला रोजगार आणि एक चांगलं आयुष्य जगायची संधी त्यांच्यामुळे मिळाली होती. शाहू महाराजांनी ज्या प्रकारे राधानगरी धरण बांधून सर्व करवीर वासियांना एक सुजलाम सुफलाम आपला करवीर तालुका बनवला, तसेच त्यांच्या शाहू विक्रमसिंह घाटगे यांच्या वडिलांनी आपला मुरगुड तलाव बांधला होता. त्याच प्रकारे आपल्या विक्रमसिंह घाटगे या राजांनी विविध पाण्याच्या सिंचनाच्या सोयी उपलब्ध करून देऊन विविध पाण्याच्या संस्था निर्माण करून अनेक रोजगार आणि अजून अनेक पाण्याच्या ज्या काही अडचणी होत्या त्या दूर केल्या होत्या. त्यांच्या 17 पाण्याच्या संस्थांपैकी 15 पाण्याच्या संस्था या कर्जमुक्त झालेल्या आहेत. असा हा इतरांच्यासाठी झटणारा, गोरगरिबांचं कल्याण करणारा असा हा राजा आपल्या कागल तालुक्याला लाभला. असा हा राजा आपल्या सोबत आयुष्यभर असावा अशी सर्वांची इच्छा होती, पण 13 एप्रिल 2015 रोजी अशा राजांचा आपल्यातून ते निघून गेले. ते म्हणतात ना, विंदा करंदीकरांची एक कविता आहे, ते म्हणतात की असे जगावे छाताडावर आव्हानांचे लेऊन तर नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. करून जावे ऐसे काही आयुष्यातून जाताना, गहिवर व्हावा जगात साऱ्या निरोप अखेरचा देताना. या प्रकारे विक्रमसिंह घाटगे यांनी
पुरोगामी विचारातून आणि सरकार क्षेत्रातून खूप मोठी कामगिरी पार पाडून 13 एप्रिल 2015 रोजी आपल्यातून निरोप घेतला. अशा या दूरदृष्टीच्या राजाला माझे कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद.